लिटल स्टार पब्लिक स्कूल प्री प्रायमरी गणेशनगर नांदेड व नवसंजीवनी महिला बचत गट नांदेडच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता सप्ताहानिमित्त एक पेड़ माँ के नाम वृक्षारोपण कार्यक्रम व स्वच्छता मोहीम सोहळा संपन्न। आपण पाहत आहात नेता नगरी न्यूज चॅनल। नेता नगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण जर चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नांदेड दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी गणेशनगर रोड नांदेड येथे सुप्रसिद्ध असलेल्या लिटल स्टार पब्लिक स्कूल प्री प्रायमरी व नवसंजीवनी महिला बचत गट नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता सप्ताहानिमित्त एक पेड़ माँ के नाम वृक्षारोपण कार्यक्रम व स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी, शिक्षक वर्गांनी व जागरूक पालकांनी या स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता। गणेशनगर रोड येथील मुख्य रस्ता स्वच्छ करण्यात आला, तसेच काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रात साफसफाई व वृक्षारोपण करण्यात आले। या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा युवा सेना नांदेड जिल्हा उपप्रमुख किशनभाऊ पटाले यांनी 50 वृक्ष उपलब्ध करून दिले। यावेळी नवसंजीवनी बचत गट नांदेडच्या सर्व सदस्यता उपस्थित होत्या। हा कार्यक्रम यशस्वीरित्या घडवून आणण्यासाठी नवसंजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा तथा लिटिल स्टार पब्लिक स्कूल प्री प्रायमरीच्या संचालिका सौभाग्यवती सुनंदा येडके, सचिव सौभाग्यवती अमृता करवंदे, लिटिल स्टार पब्लिक स्कूलच्या पौर्णिमा मिस, वैशाली मिस, श्रुती मिस, निलोफर मिस, आम्रपालीबाई, कोमलबाई आदींनी परिश्रम घेतले। यावेळी बचत गटाच्या अध्यक्षा तथा शाळेच्या संचालिका सौभाग्यवती सुनंदा येडके यांनी नेतानगरी न्यूज प्रतिनिधीला प्रतिक्रिया दिली। पहा सविस्तर वार्ता। नमस्कार, मी स्वाती देशमुख। माझा मुलगा या लिटिल स्टार पब्लिक स्कूल यामध्ये गेली 2 वर्ष आहे। या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम घेतले जातात। आज खूप छान प्रकारे वृक्षारोपणाचा आणि स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम घेतला, त्यामुळे आम्ही सर्व पालक खूप खुश आहोत। धन्यवाद। नमस्ते, मी सुनंदा मिस, लिटिल स्टार पब्लिक स्कूलची प्राचार्य। आज आपण स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यासाठी आपल्या शाळेमध्ये संपूर्ण पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी पण सहभाग नोंदवला, तसेच शिक्षक लोकांनी पण। आणि आपल्या शाळेसाठी ज्यांनी वृक्षारोपण आपल्याला रोपणासाठी झाडे दिली, प्लॅन्ट दिले, ते आपले सामाजिक कार्यकर्ते किशन पटाले सर यांनी आपल्याला सहकार्य केले। आणि तसेच नवसंजीवनी महिला बचत गट डेनिलम महापालिकेअंतर्गत जो बचत गट चालतो त्याची मी अध्यक्ष आहे। आणि आज जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यांच्यामार्फत आपण इथे घेतलेला आहे, त्यासाठी सुद्धा किशन पटाले सरांनी आपल्याला 50 वृक्ष डोनेट केलेले आहेत। आणि आज आपण इथे स्वच्छता अभियानसुद्धा सर्व महिला बचत गटांनी राबवलेलं आहे। आणि खरं तर मी सर्वांचं आणि विशेष करून सरांचं मनापासून आभार मानते। नमस्ते, नवसंजीवनी महिला बचत गट डेनिलम महापालिकेअंतर्गत हा बचत गट चालतो DRDचा, आणि मी त्याची अध्यक्ष सुनंदा येडके। आणि हे आमचा पूर्ण ग्रुप आहे नवसंजीवनीचा। तर आम्हाला जे महापालिकेतर्फे जे वर्कआउट मिळालेलं आहे जलशुद्धीकरण सुशोभीकरणाचं, तर त्यामध्ये आज आम्ही वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबवत आहोत। आणि आज वृक्षारोपणासाठी आम्ही जे आपले सामाजिक कार्यकर्ते आहेत किशन पटाले सर, त्यांनी आपल्याला 50 झाडे डोनेट केलेले आहेत। आज आम्ही त्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथे संपन्न केलेला आहे। धन्यवाद।